नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, मास्क लावायलाच पाहिजे आणि सगळे नियम पाळायलाच पाहिजेत. कुटुंबाची काळजी घेतलीच पाहिजे, मनोरंजनाची काळजी झी मराठी घेतच आहे. घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा द्या. तर मंडळी लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की आपल्याला चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळावं. पण प्रत्येकच दिग्दर्शक चांगला असेल याची काय गॅरंटी असते? काही दिग्दर्शक हे स्वयंघोषित दिग्दर्शक असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही दिग्दर्शक आहोत. अशाच एका स्वयंघोषित दिग्दर्शकाला आता आपण भेटणार आहोत, ज्याच्यामुळे त्याची बायको बिचारी वैतागली आहे. बघूयात ना आता काय घडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके, अनिता दाते आणि बरेच. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नको रडण कुढण, येड्या गळ्यातला हार म्हणू नको रे लोढण. मला ना काही सुचतच नाही म्हणून असं झालंय माझं. अरे संसार संसार टुनू नु 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 नु. काय चाललंय? अगं बाई, चुकलंच माझं. जाऊ दे, आवरून टाकते सगळं. पान केवढा कचरा झालाय. हे असले नवरे का देतात मला ना काही कळतच नाही. आता हा नवरा फक्त स्किट मध्ये कचरा करायचा. आता स्किटच्या आधीच कचरा करून ठेवला यांनी. बरोबर आहे, पण हे पेपर पडले, ती सगळी पुस्तकं आहेत. कोण आहे तुमचा? कोण नवरा तुमचा कोण आहे? तुला कोण वाटतोय? अच्छा, रद्दीवाला. रद्दीवाला परवडला, डायरेक्टर नको गो बाई. डायरेक्टर का नको? हा, सगळेच डायरेक्टर काय निलेश साबळे नसतात, नुसत्या रेशन कार्डावरती सगळ्यांना ऍक्टर बनवायला. करेक्ट रेशन कार्डावर. पण तो कोण बनलाय? कोण म्हणजे तू? मी? हे बघा, मी उत्तम ऍक्टर आहे बाय द वे. मी उत्तम ऍक्टर आहे बाय द वे. हे असं म्हणण्याने ना अनेकांची करिअर बरबाद झाली. जाऊ दे रे, आता ते कुशल बद्रिकेचा विषय नको फार. हॅलो हॅलो, मी बोलतोय. 100 वर्ष आयुष्य आहे, आता तुमचीच इज्जत काढत होते. अरे काय बोलते? तुमचीच आठवण काढत होते. आहे ते सोड. हे बघ, 2 कप चहा टाक. बाई, इथे लोकांना प्यायला मिळत नाही, टाकू कशाला बाप्पा? अगं गोगलगाय मेंदू, तशी बोलायची पद्धत असते. चहा टाक म्हणजे 2 कप चहा मांड. मांडते ना बाप्पा. मी आलो, मी पाहिलं, ए वागणीचा शाहरुख खान, नीट उभं राहा ना. डिरेक्टर आहेस ना, मग सुपरस्टार वगैरे काय? अरे कसं असतं, इथे येणारा प्रत्येक माणूस हा ऍक्टर व्हायला आलेला असतो. पण त्यांचं मग काही होत नाही आणि मग ते डायरेक्टर होतात. संजय जाधव. ते नाहीत ना आता इथं, त्यांचं का नाव घेतलं? ते संजू दादा मला बोलला होता, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी तुमच्या बरोबर आहे. मग आता काय अडचण आहे? पंचायत झाली आहे ना, म्हणून दादाचा वापर केला. 1 मिनिट जास्त बोलू नका तू. बाकीचं सगळं सोडून दे. पिक्चर कधी कंप्लीट करणार आहेस ते सांग.
मी आधी तुला 1 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत. कधी पिक्चर कम्प्लीट करणार? अरे तुम्ही तर काळजीच करू नका, बिलकुल काळजी करू नका. तुमच्या अख्ख्या शहरात लागणार काय? पोस्टर. असा मी सिनेमा करणार ना. अरे तुम्ही या डी सुभाषवर विश्वास ठेवा फक्त. डी सुभाष मी स्वतः म्हणजे? सुभाष डुकरे. कसं ते डुकरे ऐकायला बरं वाटत नाही ना, म्हणून मी डी सुभाष असं नाव सांगतो. हे बघा, डी सुभाषवर विश्वास ठेवा. अरे हा डी सुभाष कधीच शब्द फिरवत नाही. अरे शब्द फिरवायला तो काय कंगवा आहे का? घेतला कंगवा आणि फिरवला केसातून. ऐका ऐका हा, ऐका ऐका. तुम्ही फक्त प्रोड्युसर आहात आणि माझा सिनेमा प्रोड्यूस करताय म्हणून मी तुम्हाला सोडतो. नाही तर असे पंच करणाऱ्याला मी चहामधनं पाल घालून देतो. पाल? विष. मग डायरेक्ट ओ पालन हाय. अरे बापरे. हा ए नाही, बाकीचं सगळं सोड. चढला. माझी फिल्म कधी तयार करणार आहे सांग. अरे फिल्म करणार ना. तुम्ही काय काळजी, तुम्ही बसा आधी, तुम्ही बसा इकडे. मी बसत नसतो. मी पॉलिटिक्स मध्ये असतो. मी कधीही बसत नाही. आम्ही सतत उभे असतो. ह्या हिशोबाने तर तुम्हाला इथे गादी घालून दिली पाहिजे. का? तुम्ही पडला होतात ना. ग बसा, नाही तर डील कॅन्सल. नाही 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 हो, असं करू नका. या तुम्ही बसा बसा. या 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 आमच्या बोका बाल्कनीत बसा बसा बसा. सोफा गरम करा. चहा गरम झालाय का बघतो मी. तुम्ही बसा. हा आलो मी. झाला उपग्रह झाला बनवू. उपग्रह नाही, चहा मांडून राहिले मी. नाही एवढा वेळ लागतोय. मला वाटलं उपग्रहच बनवतेस की काय. नाही हो, डेली सोप करते ना मी, म्हणून जरा हळू हळू करत होते. एक मिनिट, हे तुझे डेली सोप नाही. हे बघ इथे सगळं झटमट लागतं. आम्ही इथे 20 मिनिटात भाऊ कदमचं लग्न लावतो आणि त्याला 4 मुलं पण दाखवतो. अगं बाई, झाला चहा? 5 शाबास. वा 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 वा. कोण आलंय बाहेर? बाहेर बकरा आलाय, बकरा. अगं बाई, इतके दिवस मी डुकरांना चहा देत होते, आता बकऱ्याला चहा? डुकरांना चहा? डुकर म्हणजे तुम्ही डुक्कर, तुमचे नातेवाईक डुक्कर. अगं सकाळी दात काय बूट पॉलिशने घासलेस का काय? काळे पडले का? अगं काही बरं ते अरे बाई. हे बघ, बाहेर प्रोड्युसर आलाय. त्याने जर आपला सिनेमा प्रोड्यूस केला ना तर आपण मालामाल विकली. सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता. तुम्ही फिल्म करा नाही तर वेब सिरीज करा. आपलं घर तुमच्या इव्हेंटच्या शाळेच्या स्किट वरतीच चालणार आहे ना. टॅलेंटची कदर नाही हा तुला. नाक साफ करा आधी. हा 1 मिनिट. हे मी पकडलेलं कॅरेक्टर आहे आजचं. एवढं कॅरेक्टर त्यांना काय फरक पडणार आहे? स्किट तसंच होणार आहे ना. एक दिवस नवरा ऑस्कर घेऊन येईल ना तेव्हा तुला कळेल. ऑस्कर आणा आधी. ऑस्कर? साखर आणा आधी. बाप रे, ऑस्करचा राईम्स ऑस्कर. अगं आमचं ठीक आहे, तू तर शिकून आली आहेस ना. जाऊ द्या, साखर आणा आधी. मला साखर आणायला सांगतेस? एवढ्या मोठ्या डायरेक्टरला आठवतं का माझा पहिला पिक्चर माहेरची आयटम? अरे हत्तीवरनं तिकीट वाटली होती मी. हो, नंतर तो पिक्चर पाहिल्यानंतर लोक तुम्हाला हत्ती खाली द्यायला निघाली होती. चहा झाला. हो, चला चला चला. या 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 घ्या चायला. काय? चहा आईलाय, घ्या तो. घ्या घ्या.
कसला पानसट चहा आहे. बिस्किट घ्या ना मग. नुसतं बेताव आहे. चिवडा. चिवडा घ्या. भयानक चिवडा आहे, चवच नाही काय. चव नसलेल्या गोष्टीला भयानक म्हणतात हे मी आजच ऐकतोय. इकडे आधी मी काय म्हणते, तुम्हाला यांच्या बरोबर पिक्चर करायचंय का लग्न करायचंय? यांच्या बरोबर कोण लग्न करील? मी केलं ना. काय सांगताय? मग नमस्कार वहिनी, नमस्कार नमस्कार. काय म्हणत होता तुम्ही? चहाला? नाही नाही नाही, चहा एकदम फक्कट झाला बरं का, एकदम मस्त झालाय चहा. तुमच्या हाताला चव आहे वहिनी. हो हो, बोटच बुडवून बसली होती मगाशी त्याच्यात. काय? नाही, चहा काय मस्त झालाय. बसा बसा सर बसा. आता चहा आवडला, आता आपल्या सिनेमाचं बजेट पण वाढणार. ए मी कधी बोललोय? नाही म्हणजे चहा सारखा छान सिनेमा होईल असं. नाही नाही, ते सगळं होईल, सगळं चांगलं. मला सांगा, ह्या पिक्चर मध्ये माझा पोरगा हिरो आहे ना? हे कधी ठरलं? काय हे तुमचा पोरगा हिरो काय? ना काय करतो तो? वसुली. वा, वसुली नावाचा पिक्चर. कोण डायरेक्टर? वसुली करतो, वसुली. म्हणजे माझ्याकडून ज्यानं पैसे घेतलेत ना, हा, त्याच्याकडे जाऊन वसुली करतो. माग एकदा एका माणसानं माझ्याकडून 30,000 रुपये घेऊन गेला होता. किती? 30,000 रुपये. 30,000 रुपये. 1 वर्ष पैसे दिले नाहीत. हा, त्याला फक्त 2च बोट राहील. बापरे, या हिशोबाने तर माझा शोले मधला ठाकूरच होईल का? शालाणू का? हा, क्या शाली शाल शाल मी काय काम करतेय? बापरे, ए काय चाललंय तिकडे? काय माहिती इथं काय चाललंय ते मला नाही माहिती. तिचं काय चाललंय ते चालू दे, आपला पिक्चर चालला पाहिजे. चालणार म्हणजे एकदम जोरदार चालणार. अरे संपूर्ण शहरात लागणार तुमचे काय? पोस्टर. अरे असा पिक्चर चालेल, असा पिक्चर चालेल काय ग? हो, यांचे पिक्चर खूप हा. चालतात. शुक्रवारी आला की शनिवारी चालला थिएटरच्या बाहेर. ए काय बोलतात या? अरे ते थिएटरच्या बाहेर तंबू असतो ना, हा. तंबू गावच्या ठिकाणी बघा, तंबूत पिक्चर दाखवतात, टुरिंग टॉकीज. त्याच्यामुळे ती अशी म्हणाली. हा, हे बघा, काही जरी झालं त्यांना पिक्चर चालला पाहिजे. चालणार. हे सुभाष, एक काम करा, हा, आपला पिक्चर आहे ना तुम्ही जी स्टुडिओला विका. त्यांना सांगा ते जास्त चालवतील. कोणाला? जी स्टुडिओला. अहो, फोटो स्टुडिओ वाला यांचा पिक्चर पाहत नाही, झी स्टुडिओ का पाहणार? अगं तू बायको आहेस का विरोधी पक्षवाली आहेस ग? सतत काय माझ्या विरोधात बोलत असतेस. आणि हे बघ, सगळे काय पिक्चर माझ्या असे डब्यात गेले नाहीत. माझे काय काय पिक्चर काय चालले माहितीये? तो हा पिक्चर बायको रुसली मेवणी हसली काय चालला होता. बाप रे, वा 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 वा, कसं काय? कसं काय म्हणजे? अरे आपण पब्लिकला ऑफरच तशी दिली होती. काय दिली ती ऑफर? जो पण माणूस आपल्या मेवणीला घेऊन पिक्चरला येईल त्याला 1 तिकीट फ्री. मग काय, एका माणसावर 3 तिकीट खपवत होते माझे. एकात कसे 3 खपायचे? कसं आहे, एक माणूस त्याच्या मेवणीला घेऊन पिक्चरला यायचा आणि मग आपला नवरा मेवणीला घेऊन पिक्चरला तर गेला नाही ना हे बघायला त्याची बायको यायची. एकाच 3. खरंच यायचे का हो मेवणीला घेऊन? अरे म्हणजे काय, मी स्वतः गेलो होतो मेवणीला घेऊन. खरंच? ठीक आहे, मला कारण मिळालं. मी आता काडी मोड घेणार. 1 मिनिट, पण काडी मोड का घेणार आहेस तू? कारण तुम्ही मेवणीला घेऊन गेलात ना. मला एक सांग, तुला सख्खी बहीण आहे का? नाही. मग मला मेवणी कुठून झाली? बरोबर आहे. मग ते मेवणीला घेऊन गेलात असं का बरं म्हणाला? ते मी माझ्या मित्राच्या मेवणीला घेऊन गेलो होतो. हा, मग ठीक आहे. बघितलं, फक्त दिसायला 1 नंबर, बाकी सगळं सोडून द्या, पिक्चर चांगला बनवा फक्त. अरे असा बनवतो. माझ्याकडे काय स्टोरी आहे माहितीये का? स्टोरी ऐकवतो तुम्हाला. ओ स्टोरी घाला गटारात. ओके. काही जरी झालं तरी माझा पोरगा हिरो झाला पाहिजे. कसं आहे, त्याची ऑडिशन घ्यावी लागेल ना.
ऑडिशन बिडिशन काय घ्यायचं ते घ्यायचं, सगळं घ्यायचं, पण आपला पोरगा त्यामध्ये पास झाला पाहिजे. मग कशाला घ्यायचं? नको घेऊ. नाही नाही घेऊ, आपण करूया, त्याचं फायनल करूया. हा ते कुठं आहे तुमचा पोरगा? बोल माझा. अरे स्वप्नील, अरे वा, वाटत नाही तुमच्याकडे बघून तुमचा असेल. किती दिवस झाले मला फुकटच खाऊन, रोज वाट पाहतो कधी म्हणतो स्वतःहून, रात्री नको दिवसा चल अख्खी नको अर्धी दे. अरे वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, मेले पार्टी दे, पार्टी दे, पार्टी दे, मेले पार्टी दे, पार्टी दे. वा 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 वा. ए, थांब ना. अरे कोण आहे हा? सौंदर्याचा निकळता झरा. बघू जरा. क्या बात आहे. काय नाव ह्याचं? स्वप्नील. बाप रे, स्वप्नीतील कोल्हा पण बरा दिसतो. वा, स्वप्नील. का असं स्वप्नील असं का नाव ठेवलं एकदम? बाळा, कारण याला ना स्वप्नील सारखं हसायला आवडतं. त्याच्याकडे बघून वाटत नाही हो. त्यांच्याकडे बघून तरी कुठं वाटतंय, पण कसं जॉब साठी करावं लागतं ना, नोकरीसाठी करावं लागतं तसं. लॉकडाऊन माणसाला काय काय करायला लावेल ना काहीच सांगता येत नाही. डायरेक्टर, तुला काय प्रॉब्लेम आहे काय रे मी स्वप्नीला असल्याचा? नाही नाही, अरे मला काय प्रॉब्लेम असणार. अरे स्वप्नील काय, तुम्ही तर टायटॅनिकचे हिरो वाटता, लिओनार्डो छपरियो. छपरियो? काय सांगतो? मी छपरियो वाटतो? डॅडी मी छपरियो वाटतो? याला म्हणतात कन्व्हिक्शन लेवल. असं पाहिजे. हिरो वाटता टायटॅनिक बुडाल्यानंतरचे. म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? हिरो हिरो तो बुडाला म्हणून तर टायटॅनिक हिट झाली ना. मग आपल्या पिक्चर मध्ये कोण बुडणार आहे? तुझा बाप. तुमचे बाबा ते स्टोरी मध्ये बुडून जाणार, तुमच्या ऍक्टिंग मध्ये बुडून जाणार ना, असं म्हंटल. ते तर आहे. डॅडींचं प्रेमच आहे माझ्यावर. डॅडी आशीर्वाद असू दे. डॅडी, ही कोण आपल्या पिक्चरची हिरोईन का? कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी. चांदण राती आशा एकांती, मन सागर उसळ मिलनाची उर्मी. सुंदर राणी, रूप तुझे ग अरे ओ, अरे बायको आहे ती माझी. हिरोईन काय बोलताय? एवढी सुंदर बायको तुझे? माझे हो. का का लग्न केलंस याच्याशी? का? आता कसं सांगू तुला? खोटं बोलून लग्न केलं माझ्याशी, फसवणूक केली माझी. म्हणजे कुठं चालली तू? फ्लॅशबॅकला. अरे चलो ना यार, फटाफट तैयार. अरे प्रॉपर्टी लेके आना, कितना टाइम लगा? अरे कॅमेरा दादा क्या यूनिट है यार, चल फटाफट चल. हे लवकर आणणार आहे प्रॉपर्टी. अरे देवा, बस ये. आता आपल्याला साखरपुड्याचा सीन करायचा. साखरपुड्याला रेडी आहेस ना तू? हा, हिरोईन आहेस तू. हा, साखरपुडा करू. साखरपुडा सीन 1 ऍक्शन. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी
लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आए हैं तेरे सजना। चेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, चेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, दिल की बातें अपनी दिल में दबा के रखना, डोली सजा के रखना, डोली सजा के रखना। अरे वा, साखरपुडा झाला, आता साखरपुडा झाला. हा, आता चला, आता सेकंड सीन करूया आपण लग्नाचा. लगेच 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 करूया ना, वेळ कशाला, झटमंगनी पाठव्या. तू लग्नाला तयार आहेस ना? पिक्चर मध्ये सीन आहे ना आपल्या, सीन करूया ना. हा, लग्न करूया ना आपण. लग्न चिंटू. ऍक्शन. वा 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 वा. आता 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 आपलं लग्न झालं. खरोखरच लग्न झालं आपलं. ही माझी आई. चल आता आपण हिचा आशीर्वाद घेऊया. ये पाया पडा, पडा पाया. आई आशीर्वाद दे ग आई. अष्टपुत्र सौभाग्यवती मावा. चल आता तुझ्या सासरी चल पोरी, चल. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. हे असं सगळं झालं. शूटिंग आहे सांगून साखरपुडा केला. शूटिंग आहे सांगून लग्न केलं. आणि नंतर म्हणतो बायको झाली माझी. हे अशी फसवणूक केली. नाहीतर आतापर्यंत चांगली हिरोईन झाले असते मी. हे म्हणजे तुम्ही हिरोईन होता? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे? हर औरत के मांग का ताज होता है ये सिंदूर. वा डॅडी बघा, डॅडी ऍक्टिंग बघा, डॅडी ऍक्टिंग बघा. हेच आपल्या पिक्चरची हिरोईन डॅडी, फायनल. खरं? वाव. आणि असं कसं वाव वाव. अरे काय, एखादी हेअर हॉस्टेस चांगली वाटली म्हणून तिला काय आपण विमान उडवायला देतो काय? ते पण खरं आहे ते पण. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानते? उडवू शकता विमान एखादी बाई. बाईला कमी समजायचं नाही. आमच्या आजीनं डायरेक्ट विमान लँड केलं होतं. आता बोल कसं काय? ते काय झालं, पायलट आणि एअर होस्टेस सगळ्यांना आमची म्हातारीनं भुईमुगाच्या शेंगा फोडून दिल्या होत्या. आणि त्या पायलटनं मग लगेच विमान खाली उतरवलं. आणि भुईमुगाच्या शेंगा दिल्या तर चांगली गोष्ट आहे ना, त्याच्यात विमान उतरवायचं काय? नाही वाटत होती की, पण फोडलेली फोलपाट टाकायला तिनं विमानाचा दरवाजा असा खापकान उघडला. विमान डायरेक्ट लँड झालं शाळवात. बापरे. पण एक मिनिट, विमान लँड होण्याचा आणि हिने हिरोईन होण्याचा संबंध काय आहे? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे राजेश बाबू. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. वा 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 वा. डॅडी हीच आपली हिरोईन. मी मेकअपला घेते. ए मेकअपचं बघते, स्वयंपाकाचं बघ जाऊन. ए ठरलं ना आता ती हिरोईन आहे म्हणून? ठरलं ना? चल पिक्चरचं नाव काय सांग. हा मी सांग, तुम्ही बसा. सांग. आपल्या पिक्चरचं नाव आहे तारान तारान. मस्त नाव आहे, छान बॅकग्राऊंड आहे. नाव पुढे सांगतोय ना मी. हा. नाव आहे 4 वाली लव्ह स्टोरी. 4 वाली लव्ह स्टोरी. हा, ह्याच्यामध्ये 4 हिरोईन असतात ना. हिरो 4 मुलींच्या प्रेमात पडतो. एक चुटकी. आईला भारी आहे की. त्यातली एक हिरोईन ही माझी. अरे हो ती बायको आहे हो माझी. तुम्ही बसा इकडे.
ती आपण काय करूया, आपण ऑडिशन घेऊया ना. 4 वेगवेगळ्या मुली आपण सिलेक्ट करू ना, भारी हिरोईन. अरे कशाला 4? ही एकटी सौंदर्यवती 4 भारी पडेल. डॅडी नाही ही फायनल हिरोईन, आपल्या पिक्चरची ही हिरोईन. अरे अहो, माझ्या पिक्चरचं नाव काय आहे? 4 वाली लव्ह स्टोरी. हा असू दे ना मग. 4 हिरोईन लागतील ना. मग आपण 4 हिरो दाखवू ना. म्हणजे चॉबल रोल मी करणार. चॉबल रोल? चॉबल रोल म्हणजे 4 पण रोल डॅडी मी करणार. कमाल. लागेल्यानंतर आता दिसतोय. एक रोल मिळालाय तो कर, 4 रोल करतोय. सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये होतो मी, तुम्हीच बोलवलं मला. हा, आम्हाला एलिमिनेशन साठी कोणतरी लागतच ना. मी फायनलिस्ट होतो आणि मी विनर होतो. हा, अरे तू पण चांगला ऑप्शन होता यार. कशासाठी? एलिमिनेशन साठी. स्किटच्या बाहेरचं बोलास ना, नाही इथलं बोल, स्किट मधलं बोल. बोल बोल. काय करशील? नाहीतर ना तुला कुठच्या कुठं लांब पाठवीन. एक चुटकी सिंदूर की किंमत. वा 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 डॅडी 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 ही चिटकीच आपल्याला पाहिजे हिरोईन. चला पिक्चरची स्टोरी सांगा. चला हा, मी सांगतो. हा. तर हिरोईन श्रीमंत असते. तिचा मसाल्याचा बिझनेस असतो. मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको. ऐक ना, आता संपलंय ना ते, मग बाहेर पड ना त्यातनं. अरे कुछ सिनेमा बिनेमा करो यार लाईफ में. कुठला करायचा? रंपाट का भाऊचा धक्का? तुम्ही सगळे स्किट वर बोला यार प्लीज. मी स्टोरी सांगतो बस. तर हिरोईन श्रीमंत असते आणि हिरो गरीब असतो. काय? हिरो गरीब? हा. नाही हिरो श्रीमंत दाखव. मी दाखवेन, पण तू दिसणार आहेस का तसा? म्हणजे स्टोरीची गरज आहे ना, स्टोरीची गरज की हिरोईन श्रीमंत, हिरो गरीब. बर. आणि सगळ्या समाजाचा त्यांच्या लग्नाला विरोध, आणि म्हणून हिरो आणि हिरोईन दोघं पळून जातात. हैदराबाद नाही, घराच्या गच्चीवर. आणि गच्चीवरून सिनेमाच्या शेवटी ते उडी टाकतात. आणि मग सगळे लोक उभे राहतात श्रद्धांजलीला, स्टँडिंग ओव्हेशनला. आता एवढ्या वरून पडल्यानंतर पाय शाबूत राहणार आहेत का स्टँडिंग ओवेशन साठी? तू सिरियल मध्ये राधिकाचाच रोल करायचीस ना? अगं मग शनयासारखे काय प्रश्न विचारतेस? शनया, इकडे या, इकडे या. मी काय म्हणते, इतका चांगला पिक्चर प्रोड्यूस करताय तुम्ही, दिग्दर्शक चांगला घ्या. अगं असं काय करतेस? अगं माझं काम घालवतेस. मी माझं काम चांगलं करते. अगं पण मला दिग्दर्शन येतं. तसं तर तुषार देवलला पण वाटतं की त्याला अभिनय येतो, पण येतो का? एक चुटकी सिंदूर की किंमत. मॅडम क्या? आपण दिग्दर्शक बदलू. तुला जे 1 लाख रुपये दिले तर ते परत दे. चल. पण माझा पण काय बघायचं का? वसुली बघायची का? तू आज इकडे घे, इकडे घे. मी देतो पैसे देतो तुमचे, देतो मी. पण मी आता काय करू पिक्चर मध्ये? तू एक काम कर, तू ना माझा डमीचा रोल कर. डमी? तुझ्या वरनं उडी टाकायचंय ना, तुला खरोखर आम्ही ऍक्च्युअल मध्ये टाकतो आणि माझा क्लोज घेतो. मी नाही करणार. वसुली दाखवू काय तुला कशी असते ते? डॅडी हात नाही दूंगी. मी पैसे देतो, मी पैसे देतो. पैसे काढ लवकर. काढ.
पूर्ण 1 लाख रुपये आहेत. आणि डिरेक्टर तो डमीचा रोल माझ्या तू करायचा, उडी मारायचा तू करायचा. मी नाही करणार. डॅडीचं मोठं धरा करायचा तू रोल करायचा काय. अगं तुझ्या नवऱ्याला हे मारतात का काय तरी बोल ना. हा 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 मी बोलते, तुम्ही आज जा. मी आज बस बस पुरी बस. ठीक आहे, तुझ्या वडिलाचे 1 लाख रुपये आहेत, ठेव. मामा, अहो पण तुम्ही तर त्यांना चेक दिला होता ना. अगं तो चेक आहे ना कधीच वाटणार नाही, खोटा होता तो, आणि त्यांनी खरे पैसे दिले मला. हा. आणि तायडे आता जे डोक्यातली पिक्चरचं भूत निघून जातंय बघ. ना तुला काय कुणालाच बसवणार नाही ते. थँक्यू मामा, थँक्यू रावल्या. अगं तायडे थँक्यू काय त्यात, आपली ऍक्टिंग काहीतरी फायदा झाला पाहिजे का ना ऍक्टिंगचा आपल्या. फायदा झाला पाहिजे आपल्या फिल्मचा, काहीतरी कमवलं पाहिजे पैसे. हे घ्या, चहा घ्या, बसा बसा बसा. चहा घ्या, तुमच्या सगळ्यांसाठी चहा आणला. घ्या घ्या चहा घ्या. वा 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 वा, सुधारला म्हणायचं लगेच. हो हो हो, हा घ्या ना तुम्ही चहा प्या, चहा प्या. सांगा बरं कसा झालाय. हा त्या असा का लागतोय? कसा 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 असा कसा चहा? असा कसा चहा? मी आधीच सांगितलं होतं, इकडं हे असा कसा, हे असे जे जोक करतात ना त्यांना मी चहा मधनं पाल टाकून देतो. मला जे मारायला आले होते त्यांना चहा मध्ये विष देऊन मीच मारून टाकणार. पाल टाकली, आता ओ पालन हम जहां खड़े होते हैं लाईन वहीं से शुरू होती है. बॉलिवूडच्या बिग बींचा हा फेमस डायलॉग. पण तुझ्या बाबतीत बोलायचं झालं तर आप जहां खडे होते हैं वहां से हम बडे होते हैं. कारण तुम्ही आम्हाला कॅमेरा टिपता आणि स्क्रीनवरती मोठं करता. बॉलिवूडच्या विजयप्रमाणेच आमच्या या विजयला सुद्धा आनंदाचा पथ सापडो हीच इच्छा. आमचे कॅमेरामन विजय मोरे यांना जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3च्या बरोबरीचा, आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकते 1 महिन्यापर्यंत. सर खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू. तुम्ही आम्हाला कायम छान छान असं मस्त टिपता कॅमेरात, आणि तुमच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपात मी तुमचं अभिनंदन करतो ऑन बिहाफ ऑफ दी एंटायर कॅम्प टीम. थँक्यू सो मच. तर मंडळी, कालच्या भागात आपल्या बरोबर चहा आणि बरंच काही या गप्पांच्या सेगमेंटमध्ये आहे अनिता दाते. बघूयात मग आता याच गप्पांचा पुढचा भाग. अनिता, मला खरं तर तुला असं विचारत होतं की मी असं ऐकलं होतं की जर तू अभिनेत्री नसतीस तर असतं ना की मी अभिनेत्री नसते तर मी अमुक झाले असते वगैरे वगैरे, तर मी लावणी डान्सर झाले असते. अत्यंत बात आहे यार, क्या बात आहे. मी नाशिकमध्ये असताना सुद्धा 16,000 देखणी म्हणू नको, नटरंगी नार म्हणू नको, तर मला आता बोटावरती मोजता येणार नाही इतके त्यांचे प्रयोग बघितलेले आहेत. मी मुंबईत आल्यानंतर सुद्धा आपल्या दामोदरला जाऊन, परळला जाऊन लावण्यांचे कार्यक्रम बघायचे. मी अजूनही, मला अतिशय आवडतं संगीत बारी, असे सर्व लावण्यांचे कार्यक्रम जिथे असतात तिथे मी जाऊन बघते आणि मला त्या विश्वाबद्दलच काहीतरी आत्मीयता आहे असं मला वाटतं. नाही नाही, अद्भुत आहे ते, अद्भुत आहे, निर्विवाद. पण अनफॉर्च्युनेटली मला तितकं छान छान नाचता येत नाही आणि तितकं चांगलं गाता येत नाही. पण तू अजून शिकू शकतेस, म्हणजे आमच्या आता अनेक वर्कशॉप्स स्कूल्स आहेत आणि वर्कशॉप्स आहेत आणि तू शिकू आणि तू शिकलं पाहिजेस, कारण ती एक इच्छा राहून नाही जाता का. आणि तू टोल का भरत नाहीस टोल नाक्यांवर? माझ्याकडे गाडी नाहीये त्यामुळे मी भरत नाही. नाही नाही, असं नाही. आपण एक तुझ्या मित्राची एक क्लिप बघूया आणि मग आपण ह्याच्यावर सविस्तर चर्चा करूया. हा,
कॅन वी हॅव दी AV प्लीज? अनिताबद्दल सांगायचं तर आता काय सगळंच साधारण माहिती आहे. हवाई उद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सगळ्याच गोष्टी पोहोचलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मी एक सांगेन, ती तिच्या सेलिब्रिटी स्टेटसचा कधी गैरवापर करत नाही. पण एक ठिकाण असं आहे जिथे ती या तिच्या ओळखीचा सेलिब्रिटी स्टेटसचा गैरवापर करते आणि तिने मला सुद्धा फसवलं होतं किंवा ज्याला म्हणून तिच्या जाळ्यात मी अडकलो होतो. आम्ही रोज गोरेगाव ते ठाणे असा प्रवास करायचो शूटिंगच्या निमित्तानं आणि त्या दरम्यान माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मुंबईमधून आत बाहेर येताना जे टोलनाके आहेत तिथे समूह आणि त्याची सॉलिड वट आहे, तिथे म्हणजे उसकी चलती आहे. तर नक्की हा काय किस्सा आहे हे मला सांगायला खूप आवडेल, पण मला असं वाटतं स्वप्नील की तू ते तिला विचारलेलं जास्त बरं पडेल, कारण तिच्याकडूनच आता काय ते सत्य बाहेर येऊ दे. तर अनिता तो किस्सा सांग ना. सेलिब्रिटी स्टेटस म्हणून तू टोल भरत नाहीस? तसं नाहीये, म्हणजे अभि सांगतोय ते अर्ध बरोबर आहे. अच्छा, त्याला अजून एक अर्ध सत्य आहे त्याला. हो. अच्छा, बरं, मग ते काय आहे अर्ध सत्य? जनरली आमच्या बरोबर कोणी असेल तरच ही गोष्ट आम्ही करतो. ओके. ऍक्टर आहोत आपण कशासाठी हे सगळं करतोय, तर ओळख पाहिजे. हो, रेकग्निशन पाहिजे. बरोबर आहे. एक दिवस माझी एक मैत्रीण ठाण्यामध्ये आली आणि ती म्हणाली की मला गोरेगावला यायचंय, तर तुमच्या बरोबर मी येऊ का? तर ओके चला आपण जाऊया. तर मी, माझी मैत्रीण प्राजक्ता आणि अभि, आम्ही असे सगळेजण निघालो. अभि आपला ड्राईव्ह करतोय, मी शेजारी बसून त्याला एंटरटेन करतोय वगैरे, असं सगळं चाललेलं होतं. गाडी दहिसरच्या आधी फाउंटन पाशी आली आणि वळवत असताना शेजारच्या कारमधनं कोणीतरी अभिकडे बघितलं आणि म्हणाले, ही तो बघतो गुरुनाथ, ही हाय गुरुनाथ वगैरे, असं ते सगळं सुरू झालं. आणि मी शेजारी आहे आणि मला ओळखतच नाहीये. तर त्यामुळे मला अतिशय राग आला. मी गप्प बसले. त्यातनं माझी मैत्रीण मागे बसलेली आहे. ओ, तिच्या समोर हे सगळं घडतंय. अपेक्षित तेच घडलं. गाडी पुढे गेली आणि तिने विचारलं, अनिता आता तुला पण लोक ओळखत असतील ना? संताप झाला की कळलं ना तुला, आता नाही ओळखलंय ना या. मग गप्पा विचारू नकोस आता. तर म्हटलं नाही ओळखतात, असं एक साधं उत्तर दिलं आणि पुढे गेली गाडी. डोक्यात ते होतं की आपल्याला ओळखलेलं नाहीये कोण. आणि हे हिला कळलंय आता. गाडी पुढे गेली आणि दहिसर टोलनाका क्रॉस करत असताना मी अभिला म्हणलं, अभि. त्याच्या आधी तिने सुरू केलं तर मी टोल देणार म्हणून तिने ते 35 रुपये वगैरे आपले सगळं बॅग मध्ये खूप स्ट्रगल मारून ते 35 रुपये वरती काढले. लागले नाही थांब, नाही मी देते ना म्हटलं थांब अभ्या तू नको काढूस पाहिजे. ओहो, हा स्टान्स. म्हणून मी बसले. गाडी आली टोल नाक्यापाशी आणि मी असं केलं विंडोवर, टोल नाक्याच्या खिडकीवर. कसं केलं? गाडी पुढे गेली. ओहो, कमाल. तिथे पैसे भरायला लागले नाही म्हणून मैत्रीण खुश झाली. हे बाबो, तू पैसे नाही दिलेस, टोल माफ, तुला टोल माफ केला त्यांनी. बापरे अनिता, भारी, तुझी ओळख आहे टोल नाक्यावर. 35 रुपये वाचले म्हणून ती खूप खुश झाली. आब्यानी माझ्याकडे बघितलं आणि आब्या हसला. आणि त्यानंतर कोणीही मागे बसलं की आम्ही हा खेळ खेळतो. याला कारण असे, आता तरी फास्टॅग वगैरे सगळं आहे. तेव्हा फास्टॅग नव्हता. बरोबर. पण मंथली पास मिळायचा आणि त्याचं एक स्टिकर असायचं. हे आमच्या गाडीवरती होतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे आम्ही टोल नाका पैसे न देता पास. जवळजवळ ते म्युझिक आहे, गोविंदा 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 गोविंदा. जवळजवळ ते म्युझिक आहे म्हणजे टोल नाक्याला. आणि ही फसवाफसवी मी आणि आभ्या एकत्र असताना नेहमी करायचो आणि आभ्या मला हे सगळं करू द्यायचा.
वा वा क्या बात आहे. अनिता आपल्या आपण गप्पांच्या शेवटाकडे येतोय आणि मला फार भारी वाटतं. मला तुझ्यासारखी माणसं ना फार विरळी वाटतं. तू दॅट एक्सटेंट आमच्यापेक्षा वेगळी आहेस. कदाचित आमच्यापेक्षा जास्त खरी तू आहेस. कारण तू मनात आत्ता राग आला तर तू म्हणतेस की मला तू आवडत नाहीयेस, आत्ता आपण जरा नको बोलूया का. इतकं तू नॉर्मली समोरच्या त्याला काय वाटा वगैरे ते वाटत तो मुद्दा वेगळा. पण तू मैत्रीण म्हणून माणूस म्हणून आय थिंक तू आम्हाला खूप आवडतेस आणि तू अशीच राहावीस असं मनापासून वाटतं. त्याच्यात आमचं नुकसान आहे हेही आम्हाला माहिती आहे. उम्या विल अग्री. प्रत्येक माणसाचा स्त्री पुरुषाचा एक असा एक रिग्रेट असतो किंवा एक हळवा कोपरा असतो. आणि अशी तुझी एक आठवण आहे आपल्या सगळ्यांच्या मित्राबद्दल जो आता दुर्दैवाने आपल्याबरोबर नाही. तो म्हणजे अक्षय पेंडसे. अक्षय तुझा सहकलाकारही होता, अत्यंत जवळचा मित्र होता. तर काय आहे ती सहल अनिता? काय स्वप्नील की बऱ्याचदा असं होतं की आपण इतकं आपल्या कामामध्ये, आपल्या विश्वात, आपल्या कम्फर्टमध्ये असतो ना की आपल्या माणसांना आपण भेटायचं राहून जातो. कधी फोन करत नाही. कधी कधी काही लोकांना की जी आपल्या जवळची असतात आणि आज करू उद्या करू आणि काहीतरी विचित्र कारणं असतात आपल्याकडे फक्त की ते न करण्यासाठी. आपण कितीही कामात असलो ना तरी त्यांना वेळ द्यावा. त्यांना आपलीही गरज असते, आपल्याला त्यांची गरज असते. अक्षयच्या बाबतीत असं झालं की काही दिवस, अनेक दिवस तो खूप बिझी होता. तो एक सिरियल करत होता आणि तो बिझी होता, आम्ही काहीतरी कामात होतो आणि असं करता करता त्याची भेट नाही झाली. तो जाण्याच्या किमान 1 वर्ष आधीपर्यंत आमचे फोन झाले पण ते मनामध्ये कुठेतरी राहिलं. जेव्हा अक्षय गेला तेव्हा मला ते पहिल्यांदा इतकं म्हणजे या ह्यानी जाणवलं की आपण का असे वागलो, आपण का नाही वेळेवरती जेव्हा मनापासून वाटतं तेव्हा का नाही भेटत. मी माझ्या या बाबतीत तर सुधारणा केली पाहिजे. तुला हे मनापासून असं वाटत राहणं हेच तुझ्यातल्या संवेदनशील असण्याची पावती असं मला वाटतं. थँक्यू सो मच. तू आमच्याशी गप्पा मारल्यास आणि इतक्या मनापासून मोकळी झाली. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत अनिता दाते यांच्यासाठी. मंडळी अशीच धमाल करण्यासाठी, खूप हसण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा अयोध्या.